तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरटी ब्लॉगर, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो होतो फिरायला. आणि कुठं जाणार फिरायला आपण, मी तुम्हाला दाखवतो. आपण डायरेक्ट जाणार आहे आज गोपीनाथ गडावर. आणि गोपीनाथ गड म्हणजे इकडे वैजनाथ परळीची लोकांची जाण आहे भैया. मुंडे साहेब म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं गड आपण इथं पाहण्यासाठी आलेलो आहे. इथं गोपीनाथ गड याला नाव दिलेलं आहे. गड इतकं खतरनाक बांधलेलं आहे, डायरेक्ट बीजेपी सरकारचं इथं कमळाचं चिन्ह दिलेलं आहे. पण इतकं खतरनाक गड बांधलेलं आहे, मी पाहिलं नव्हतं आजपर्यंत लाईफ मध्ये. तुम्ही पाहिलं नसेल तर मी तुम्हाला पूर्ण गड दाखवतो. तुम्ही पण बघा, कारण की तुमच्या नशिबात आहे का नाही काय माहित नाही. बघायचं, कारण की माझ्या नशिबात नव्हतं ना, आज नशिबात आलंय बघायचं. तर मी तुम्हाला दाखवतो भाई टूर गडाची. इतका खतरनाक गड, इतका खतरनाक इथं पुतळा बांधलेला आहे भाई. या विषय टॉपचा आहे. कसा विषय टॉपचा असतो नियोजन मध्ये, हॅशटॅग मध्ये. त्याच्यानंतर काय मग झाला सगळा गड बीड फिरून आपलं. मग आलो आपण रस प्यायला. म्हणलं आता थोडं ऊन झालं, ऊसाचा रस प्यावं. इथं ऊसाचा रस प्यायला बसलो रे. ऊसा रसवाल्यांनी काय केलं भाई, डायरेक्ट आणूनच टाकून दिलं ऊसाच्या रसात. मग त्याच्यानंतर काय इकडं घरी आलो होतो आपण. तर आपले 2-3 कार्यकर्ते म्हणे चला मोहळ काढायला जाऊ आपण. मोहळ काढायला मेस त्यांना नाद लावला. मग काय केलं, तू वावरावर हिंडत आपण मोहळ पाहिलं. इथं मोहळ पाहिले 2-3. तर एक मोहळ थोडं मोठं वाटलं आपल्याला. म्हणलं हेच काढू आता आपण, कारण की 2-3 लय लहान मोहळ होते. एक म्हणलं डायरेक्ट मोठं काढायचं, हॅशटॅग मध्ये टॉपचा विषय करायचा असतो. मग काय सगळे तयारीला लागलो, गवरे वगैरे आणून पेटवले. मग घेतला ना भाई दूर करून मोहळ पास नेला. डायरेक्ट माशा लागल्या तिथंच भाई भिन करायला. 1-2 माशा आमच्याकडे लागले, पण माशा झाले ते अंधा आहे, त्यामुळे माशा काय चावणार नव्हत्या. घेतला मग मोहळाचं मध काढून सगळा भाई या विषय खोल टॉपचा केलेला आहे आपण. सगळं मोहळ काढून आता प्लेट मध्ये घेतलेला आहे आपण. माशा जरा जास्त आल्यामुळे आपण माशा गाळून घेतल्या. मोहळाचं मध घेतला ना भाई सगळ्याला वाटून. आता घेतो आपण मोहळाचं मध खाऊन. व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा, फॉलो करा. आपण घेतो मोहळाचं मध खाऊन. तुम्ही घ्या फॉलो करून भाई. या विषय टॉपचा आहे. भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक.